सर्वाधिक कालावधीचं आणि सर्वात जास्त पाणी लागणारं जर कोणतं पीक असेल तर ते आहे ऊस पीक. कारण ऊसामध्ये फक्त ऊसाच्या जगण्यासाठीच पाणी लागत नाही, तर ऊसाच्या उत्पन्नामध्ये सुद्धा 70% जास्त वाटा हा तुमच्या पाण्याचा असतो. म्हणून ऊस पिकामध्ये पाणी व्यवस्थापन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. खतं, औषधं ह्या गोष्टी तर तुम्ही मॅनेज करता, परंतु पाणी अतिशय मुबलक देणं किंवा पाणी अतिशय कमी देणं हे सुद्धा ह्या पिकासाठी अतिशय हानिकारक आहे. मग नक्की पाणी कसं दिलं गेलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. ऊसाला पाणी देण्याची पहिली वेळ कधी असेल तर ती आहे बाल्यावस्था, म्हणजेच पहिल्या दिवसापासून ते 45व्या दिवसापर्यंत. मग यावेळी आपल्याला किती पाणी द्यायचं आहे, तर जर आपल्या शेतामध्ये ड्रीप इरिगेशन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 20 ते 30 मिनटं प्रति एकर प्रति दिवस ह्या प्रमाणात पाणी द्यायचं आहे. त्यासोबत जर आपल्याकडं पाट पाणी देण्याची पद्धत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी देणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची अवस्था कोणती असेल तर ती आहे 46 ते 120 दिवस, म्हणजेच आपल्या पिकामध्ये फुटवा जास्तीत जास्त लागण्याची अवस्था. यावेळी आपल्या शेतामध्ये जर ड्रिपने पाणी देणार असाल तर 45 ते 60 मिनटं आपलं ड्रिप प्रति दिवस प्रति एकर चाललं पाहिजे. त्यासोबतच जर आपण पाठ पाण्याने पाणी देणार असाल तर 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी देणं खूप गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची अवस्था येते ती म्हणजे 120 ते 250 दिवसांची, म्हणजेच 250 दिवसांची अवस्था. या अवस्थेमध्ये आपल्या शेतामध्ये कांडी जास्तीत जास्त लागण्याची आणि कांडी लांबण्याची प्रक्रिया ही चालू होते. अशाच वेळी आपल्याला ड्रिपने जर बघितलं तर ते 1.5 ते 2 तास पाणी प्रति दिवस प्रति एकर चाललं पाहिजे. त्यासोबतच पाठ पाणी जर आपल्याला द्यायचं असेल तर ते एका आठवड्याच्या अंतराने म्हणजे 6 ते 7व्या दिवशी तुमच्या ऊसाला पाणी हे गेलंच पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची आणि ऊसाची सगळ्यात शेवटची अवस्था जर कोणती असेल तर कांडी भरण्याची आणि त्याच्यामध्ये साखर उतरण्याची, त्यासोबत वजन वाढण्याची अवस्था. यावेळी साधारणतः ऊसाचं पाणी हे आपल्याला कमी करायचं आहे, कारण यावेळी पाणी कमी केल्यामुळं ऊसामध्ये साखरेचं प्रमाण हे वाढण्यासाठी मदत होणार आहे, त्यासोबत वजन वाढण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी आपल्याला पाणी ह्या स्टेजला कमी करणं खूप गरजेचं आहे. मग नक्की पाणी द्यायचं किती, तर आपल्या शेतामध्ये ड्रीप इरिगेशन असेल तर त्यामध्ये आपल्याला 30 ते 40 मिनटं पाणी द्यायचं आहे. आणि जर आपल्याला पाट पाण्यानं पाणी द्यायचं असेल तर मात्र आपल्याला ते 12 ते 15 दिवसापर्यंत लांबवायचं. आणि जर आपली जमीन पाणी धरून ठेवणारी असेल तर अशा ठिकाणी अगदी 15 ते 20 दिवसापर्यंत ते पाणी लांबवलं तरी चालण्यासारखं आहे. तर एकंदरीत जर पाण्याचं नियोजन बघितलं तर ते असं असावं की सुरुवातीला आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त पाणी न व्हावं, कारण सुरुवातीला जर मुळ्या जर तुमच्या कुजल्या तरी तुमच्या वाढीच्या अवस्थेवरती फटका बसतो. त्यासोबतच इन बिटवीन मध्ये सुद्धा तुम्हाला पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर शेवटच्या 20 दिवसामध्ये आपल्याला पाणी बऱ्यापैकी कमी करायचं किंवा ते बंदच करायचं जर आपल्या जमिनीमध्ये पाणी जास्त साठवून राहत असेल तर. कारण यामुळे आपल्या ऊसामध्ये साखर उतरण्यासाठी फायदा होतो. नाहीतर आपल्याकडे पाणी कितीही देत बसलो आपण ऊस जाण्यापर्यंत की वजन वाढेल, परंतु आपला उतारा हा कमी येतो किंवा त्याच्यामध्ये साखरेचं जे पर्सेंटेज आहे तर ते आपल्याला कमी भरतं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.